गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लक बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. गप्पा गोष्टी ज्ञान ध्यान करते तल्लख बुद्धी, सकाळी सकाळी होते तन मनाची समृद्धी. योगा व्यायाम खानपान आणि त्यासोबत गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री, गुड मॉर्निंग सह्याद्री. नाही चालू शकत. एक पण पाऊल नाही टाकू शकत. मला उचलून घ्या. मी तुला उचलून देतो म्हणजे 4 लोक येऊन मला उचलून देतील. काय आजोबा मी नाही जाणार. दमलीये मी फार. नको चालूस. आलोय आपण आपल्या घरात. मी उद्यापासून तुमच्यावर अजिबात येणार नाहीये सकाळी सकाळी फिरायला. आज शेवटचा दिवस. आळशी, 1 नंबर आळशी आहे तुमची पिढी. जरा काय व्यायाम करायला सांगितलं की नाही. अगर मी तुमच्या वयाचा होतो ना तेव्हा इतका व्यायाम करायचो, पोरींची ही गर्दी व्हायची मला बघायला. अजूनही फिट आहे मी, फिट. आजोबा सांभाळून सांभाळून. वय झाले तुमचं आता. बसा बरं इथे. घोड्याचं वय झाले, घोड्याचं वय झाले. अजून मनाने तरुण आहे मी. ते तू गाणं ऐकलंस की नाही? पिकल्या पानाचा देठ की हो ही जवा. हिरो असो किंवा भगवा, आय डोंट केअर. आउटडेटेड झालंय आजोबा सगळं आता हे गाणी वगैरे. आम्ही नाही ऐकत असलं काही. पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा. सो चिप्पो. चिप्पो, तू चुप्प पहिली. तुमचे काय अभंगच असतात ना. तसं काय काय ते दिल्ली की ना मुंबई वालो की मुन्नी है पैसे वालो की. जाऊ दे ना आजोबा. तुम्हा ओल्ड एजला ना टेस्टच नसते. काय तुमच्या काळातली ती गाणी गातायत की काय करतायत काहीच कळत नाही. कोणतं ते गाणं? मेरे पिया गए रंगून किया है वहां से टेलीफोन. हॅलो, कोण बोलतोय? कट झाला आजोबा फोन. माहितीये माहितीये. तुमची काय गाणी आहेत काय? कट्टू कटेगा तो सब में बटेगा. हा, लैला तेरी ले लेगी लिख के ले ले ओ ले ले ओ ले 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 आपली इज्जत खतरे में ले ले. हो आजोबा, लेले मराठी आहेत. हिंदीत काय सांगताय त्यांना? अगं हिंदीत सांगितलं ना का वजन येतं. आलं की नाही वजन? मला सांगा, आमच्याच गाण्यांवर तुम्ही डान्स करताना तुमच्या ओल्ड एजच्या पार्टीमध्ये? हे ती पार्टी नसते काय, स्नेह संमेलन असतं आमचं. तुमच्यासारखं काही कर्ण कर्कश म्युझिक लावून आम्ही लोकांना त्रास देत नाही. अरे कोणाची परीक्षा असते, कोण आजारी असतं, कोण वृद्ध असतं, कसला विचार नाही तुम्हाला. कधी कधी होतात आजोबा आमच्याकडून चुका. मी एक काम करते, जुन्या गाण्यांचं आणि नव्या गाण्यांचं एक मस्त फ्युजन तुम्हाला दाखवते. तुम्ही बघा आणि मंडळी तुम्ही पण बघा. मस्त होतं बाळा सृजन. सृजन नाही हो आजोबा, फ्युजन. हे तू उगीच माझं कन्फ्युजन करू नको.
आजोबा काय असं करता सारखं आमच्या जनरेशनला नावं ठेवता तुम्ही. अरे मग नावं ठेवण्यासारखी कामं करायची नाही ना. चांगली कामं करा, मग लोक लक्षात ठेवतील. ती ऐकलेस ना, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. आजोबा लेक्चर देऊ नका आता प्लीज, बोर झाले आधीच. मला ना माझ्या फ्रेंड सोबत व्हिओ चॅट करायचं. तुझं बोलणं ऐकून ना मला चॅट पडायला होतं कधी कधी. अरे बाळा, तो फोन लाव ना कानाला. ते थोबाड काय बघते त्याच्यामध्ये तू? व्हिडिओ कॉलिंग म्हणतात आजोबा त्याला. माझ्या ना आज एक फ्रेंडचा बर्थडे, आत्ताच मला ऑनलाईन कळालंय. तिला विश करते, नाहीतर ती बिचारी सॅड होईल. काय म्हणावं तुमच्या या जनरेशनला. तुमच्या फोनची मेमरी 16 GB, 32 GB, 64 GB, पण बुद्धीची मेमरी खाली. अगं, आमच्या मित्रांचे नातेवाईकांचे वाढदिवस आम्हाला तारखा वारा सकट लक्षात असायचे. तुझ्या तर हेही लक्षात नाहीये की आज तुझ्या म्हाताऱ्या आजोबांचा वाढदिवस आहे. हो सॉरी आजोबा, सॉरी. हॅपी बर्थडे आजोबा. थँक्यू. आपण ना मस्त सेलिब्रेशन करूयात आज. काय मागू तुमच्यासाठी? बर्गर, पिझ्झा की केक? नको ग बाई तुझं फास्ट फूड. बघ, आपलं घर साधन सामग्रीने अगदी सज्ज आहे. त्याच कर काहीतरी. तुझ्या बापाला माझ्यासाठी वेळ नाही, तुझ्या आईला काही येत नाही, तूच कर काहीतरी. पण मी काय करू आजोबा, मला तरी कुठं काय येतंय. काहीतरी कर, वापर या बुद्धीचा वापर कर. तुम्हाला पण बुद्धी आहेच की आजोबा. मी मस्त केक बनवते आज, पण मला नाही येत केक बनवता. नाही येत? मग बघ कसा बनवायचा ते. केळापासून एक छान असा केक बनवणार आहे, जो तुम्ही सकाळी खाऊ शकता, दुपारी खाऊ शकता, संध्याकाळी सुद्धा खाऊ शकता. तर त्यासाठी लागणारं सामान म्हणजे मैदा, पिठी साखर, अंडी, केळी, बटर, बेकिंग पावडर आणि व्हॅनिला एसेन्स आपण घेतलेला आहे. तर सर्वप्रथम बटर आणि ही पिठी साखर, 1 वाटी पिठी साखर म्हणजे 100 ग्राम पिठी साखर आपण घेतलेली आहे. आणि हे छान आपल्याला क्रीम करून घ्यायचं. तर हे छानपैकी क्रीम करून झालेलं आहे. तर ह्याच्यातच मी आता 2 अंडी फोडून त्याच्यात आणि थोडासा व्हॅनिला इसेन्स, 1/2 टीस्पून हे त्याच्यात ॲड करून आपल्याला पुन्हा हे छानपैकी एकजीव करून घ्यायचं. आता याच्यात आपण कापलेले जी केळी आहेत, ही 3 केळी मी कापून घेतलेली आहे. ही केळी मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. तर मंडळी, हे मिश्रण आपलं तयार आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे की हा जो मैदा आहे तो छानपैकी स्ट्रेन करून त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालायची आणि ते आपल्याला या मिश्रणामध्ये मिक्स करायचं. तर मंडळी, आपण स्ट्रेनर घेतलेला आहे, त्याच्यात मैदा आणि 1 टीस्पून आपण त्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून ते छानपैकी 3/4 त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि 1/4 साईडला ठेवून तुम्ही हे छान पहिली मिक्स करून घ्या. हे छानपैकी मिक्स झालेलं आहे. आता उरलेलं 1/4 जे आहे हे सुद्धा आपण एकजीव करून घेऊया. तर मंडळी, मिश्रण तयार आहे. आता आपण काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला ते बेकिंगसाठी घालायचं आहे त्याला छानपैकी ग्रीस करून घ्यायचं आहे आणि एक छोटासा त्या शेपचा बटर पेपर कट करून त्याच्यामध्ये आत घालायचं आहे. तर त्याच्यासाठी ग्रीसिंगसाठी मी थोडंसं तेल हे छान ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि माझ्याकडे एक बटर पेपर आहे, हा मी कट करून ठेवलेला आहे. हा छानपैकी त्याच्या आतमध्ये सेट करून घ्यायचं आणि पुन्हा त्यालासुद्धा ग्रीस करून घ्यायचं आहे.
बटर पेपर ग्रीस करून झाल्यानंतर त्याच्या जी साईड्स आहे, टीनची जी साईड आहे त्याला सुद्धा थोडंसं ग्रीस करून घ्यायचं. छान ग्रीस करून घेतलेलं आहे आणि हे जे मिश्रण आहे हे सरळ आपल्याला आता त्याच्यात बेकिंगसाठी अरेंज करून घ्यायचे छानपैकी. तर 160 डिग्री सेंटीग्रेडला तर तुम्हाला 20 ते 25 मिनटासाठी हा केक बेक करायचा आहे. अवन प्रीहीट करून ठेवा. याला छान असा गोल्डन रंग आलेला आहे, छान बेक झालेला आहे तो. तो आपण आता डिमोल्ड करून घेऊया. हा बटर पेपर आपण त्याला लावला होता हलगत असा. तर मंडळी तयार आहे आपला बनाना केक. वाव, आजोबा कसलं मस्त केक बनवला ना. मी पण आज तुमच्यासाठी बनवणार आहे. चला ना. बनव बनव केक बनव. हा, कापायचा मला आहे पण खायचा तुम्हालाच आहे. का हो आजोबा असं करता? कौतुकच नाही तुम्हाला माझं? अगं असं नाहीये बाळा, तुझंही आणि तुझ्या अख्ख्या पिढीचं कौतुक आहे हा मला. गुड मॉर्निंग सह्याद्री. आज वर्ल्ड कल्चरल डायव्हर्सिटी डे आहे ना, म्हणून एवढी चर्चा केली बरं तुझ्याशी. मग आजोबा तुम्ही आमच्या नावाने सारखं ओरडत का असता? काय आहे बाळा, तंत्रज्ञानाचा उपयोग करून जगाने जवळ यायला हवं, पण तुम्ही तर एकमेकांपेक्षा दूर होत चालला आहात. पण आजोबा तुमच्या काळात तर पत्र पाठवली जायची ना, ती 10-10 दिवसांनी मिळायची. तेव्हा तर किती लांब होतात तुम्ही. आता काय एक मेसेज पाठवला लगेच रिप्लाय येतो. हो ग बाळा, पण त्यात मायेचा ओलावा कुठे आहे? अगं ते पत्र 10 काय महिन्याभरानंतर जरी आलं ना, तरी ते वाचल्यानंतर त्या माणसाला प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद मिळायचा. आता काय नुसता वृक्षपणा. आजोबा तो टाइम आहे, तो बदलतच जातो. बिकॉज इट्स नेचर्स रूल. रूल पाळताना बाळा, नियम पाळताना, मग तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नका. आज तंत्रज्ञानामुळे घरातली माणसं जर एकत्र येत असतील ना, तर मग त्याच्यासारखं दुसरं काही सुख नाही. पण आजोबा मला सांगा, आज स्पर्धेच्या युगात जर टिकायचं असेल ना, तर टेक्नॉलॉजी वापरावी लागते. अरे आम्ही कुठे म्हणतोय टेक्नॉलॉजी नका वापरू म्हणून. आम्ही फक्त त्याचा अतिरेक टाळा असं म्हणतोय, कारण तो ही एक प्रकारचा दहशतवादच आहे. आजोबा दहशतवादावरून आठवलं की आज अँटी टेररिझम डे. काय असतं हे? बेटा, आपल्या देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधीजी यांची दहशतवाद्यांनी याच दिवशी हत्या केली. ही लोक अशी का करतात? दहशतवाद करून त्यांना काय मिळतं बरं? कोणाचं भलं झालंय आज दहशतवादामुळं? दहशतवादातून फक्त दहशतवादच जन्माला येतो हे त्यांना अजून कळलेलंच नाहीये बेटा. आपल्या देशाचे सैनिक आपलं रक्षण करण्यासाठी सीमेवर उभे असतात. त्यांचं काही वैयक्तिक शत्रुत्व नाहीये ग त्यांच्याशी. खरंय आजोबा, ऊन वारा पाऊस थंडी कशाचीच काळजी न करता आपल्या घरापासून मुलांपासून लांब राहतात ही सैनिक लोक आपल्यासाठी. किती ग्रेट असतात ना. सगळ्या सैनिकांना सॅल्यूट. खूप छान बोललीस मुली. आपल्या देशाचे सैनिक डोळ्यात तेल घालून सीमेवर जागता पहारा देतात ना, म्हणूनच आपण सर्वजण आपल्या घरात अगदी आरामात झोपू शकतो. गुड मॉर्निंग सह्याद्री. मंडळी, तुम्हाला आमचा आजचा कार्यक्रम कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आमच्या या पत्त्यावर. निर्माता गुड मॉर्निंग सह्याद्री, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुतकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. आमचा ईमेल आयडी goodmorningsahyadri@gmail.com. जाता जाता आजचा विचार. गांधीजींनी म्हटलंय, स्वतः बदला जग बदलेल. तर मंडळी, पुढच्या शनिवारी आमची वाट बघणार ना. आम्ही नवीन विषयासह गप्पा गोष्टी करायला येतोय पुढच्या शनिवारी सकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत गुड मॉर्निंग सह्याद्री.